नमस्कार. आपण पाहत आहात शिरूर वार्ता. मी संपादक नितीन पवार बोलतोय. आजचा विषय एक महत्त्वाचा आहे की महाराष्ट्रातील भटक्या जमातींना दिल्या गेलेल्या जमिनी आणि आजची वास्तव परिस्थिती याच्यावर आजचा विषय आपण या ठिकाणी भटक्या समाजातल्या लोकांकडून एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ती माहिती करून घेणार आहोत. त्यासाठी आपण सर्वांनी नीट समजावून घेऊन या विषयावर कडे लक्ष द्यावे. तर हे भटक्या विमुक्त समाजातले एक तरुण व्यक्ती आहेत आणि आपण त्यांच्याकडूनच ऐकू त्यांच्या काय प्रॉब्लेम आहेत. सांगा, तुमचं नाव काय? मी अनिल शंकर काळे, राहणार हाजी टाकळी. शेती आहे आमची. तिथं शेती राहिल्यानंतर मग आम्ही कामाधंद्यासाठी सध्या आम्ही बाहेर राहतो. तुमची शेती होती म्हणजे आमची शेती पारंपरिक होती? पारंपरिकच. कोणत्या योजनेमध्ये आमची शेती कोणत्या योजनेमध्ये मिळाली होती का पारंपरिक होती? ती आजोबाला भेटेल होती आमच्या. किती साली? ती 56 साली भेटेल होती ती आज्याला आमच्या. किती एकर होती? ती 14 एकर 16 गुंठे होती. गाव? गट हाजी टाकळी. हाजी आपल्या शिरूर तालुक्यातलं गाव. तालुका हाजी टाकळी राहणार. मग आता प्रॉब्लेम काय? आताची काय आहे म्हणजे आता आम्ही जे दुसरेच नावं निघत आहे त्याच्यामध्ये आम्हाला दम वगैरे देता का आम्ही ताबा देऊन टाकीतला. आम्ही खरे वारीस असताना भी लोकांना दुसऱ्यांनी ताबा दिला बा. फसवणूक झाली आमची. आमच्या आजीकडून एका फसवून कागद आणले. ते कागदामध्ये मग परस्पर खरेदी मारून घेतली. उतार्यामध्ये नाव घेण्यासाठी आमचे नाव घेतले. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की डुप्लिकेट माणसं आणली, म्हणजे डुप्लिकेट माणसं आणि तुमच्या नावात सह्या त्यांच्याकडून करून घेतल्या आणि तुमची जमीन तिसऱ्या व्यक्तीला विकली, असं हे तुमचं म्हणणं आहे. मावशी, तुम्हाला काय सांगायचं या विषयावर? नमस्कार, मी वैशाली पिंपळे शिर्डीहून. हे जे आहेत ते माझे भाऊ आहेत. अनिल काळे जे आहेत ते माझे भाऊ आहेत. ओके. आणि त्यांचा जो प्रॉब्लेम आहे की असा आहे की जी त्यांची शिरूर याच्यामध्ये जी टाकळी आजी आहे तिथे त्यांची 14 एकर शेती आहे. तर ती शेती त्यांच्या पूर्वजांची आहे, म्हणजे त्यांच्या आजोबाची आहे ती शेती. आणि त्यांची ती शेती असल्यामुळं तर म्हणजे पोटा पाण्यासाठी माणूस इकडं तिकडं जात असतो. त्यांना कुणाचा सपोर्ट नव्हता आणि ते अशिक्षित म्हणजे शिकलेले नाही आहेत. ते कोणीच शिकलेले नाही त्यांच्या घरामध्ये. आणि त्यांचा न शिकलेल्याचाच लोकांनी फायदा घेतलेला आहे. त्यांची जी शेती आहे त्या शेतीवर आता सध्या दुसऱ्या लोकांनी यांची फसवणूक करून त्याच्यावर ताबा केलेला आहे. तरी मी म्हणत आहे, असं म्हणते आहे की आदिवासी लोकांवर आत्तापर्यंत अत्याचारच होत आला आहे. आणि आदिवासी भटके जे आमच्या पारधी समाजाचे लोक आहेत ते आत्तापर्यंत स्वतःची शेती असून स्वतःचं घर असून ते रस्त्यावर किंवा इकडे तिकडे असे भटकत आहेत आमचे पारधी समाजाचे लोक. तर त्यांच्यासाठी म्हणजे त्याचं नवीन म्हणजे जिवंत उदाहरण हे आहे की यांची स्वतःची शेती असून त्यांची फसवणूक करून त्यांची जे पूर्वजांची शेती असून त्याची कागदपत्रावर दुसऱ्यांचे खोटे अंगठ्या सह्या घेऊन दुसरे लोक दाखवून त्यांची शेती लुबाडण्याचा प्रयत्न झालेला आहे. याच्यामध्ये आता नावं कोणाची आहेत? आता नावं दुसरे लोकांची येत आहेत. आणि त्याच्यामध्ये कोणी तर बोराटे आहेत, कोण गावडे आहेत, देणारे कोण आहेत, घेणारे कोण आहेत हे या लोकांना अजिबात पुसट सुद्धा कल्पना नाही आहे त्यांची. आणि त्यांच्या शेतीवर आता सध्या दुसऱ्यांचा ताबा आहे. म्हणजे आदिवासी आतापर्यंत फक्त अत्याचारच सहन करतो आहे आणि याच्यासाठी आम्ही लढणार आहे. आतापर्यंत आम्ही मुंबईला पोहोचलो आहे. आता जर आम्हाला कुठे न्याय मिळाला नाही तर आम्ही दिल्लीला पण जाऊन उपोषण करणार आहोत. यांच्या लोकांच्या न्यायासाठी मी भांडणार आहे. तर या ठिकाणी या विषयातले एक महत्त्वाचे तज्ज्ञ व्यक्ती देखील आहेत. त्यांनी अशा अनेक प्रकारच्या विषय हाताळलेले आहेत. तर त्यांचं या विषयावर काय मत आहे ते आपण त्यांना विचारू. ते आहेत डॉक्टर माणिक भडंगे, शिरूर.
ते सांगतील या विषयांवर. नमस्कार. महत्त्वाचे असं आहे की या अनेक 18 पगड समाजामध्ये आत्तापर्यंत जेवढ्या बी गव्हर्मेंटनं यांना जमिनी उपजीविकेसाठी दिलेल्या होत्या कायमस्वरूपी, अशाच याच्या आत्ता जो लाभार्थी आहे त्याचा आजा मिसर सकाराम काळे याला पण अशाच पद्धतीनं जवळजवळ 15 एकर जमीन वाटप झालेली होती. ती जमीन हळूहळू ह्या लोकांचा अंदाज बघितला, कोण कुठं आहेत काय आहे असं शोध करून हळूहळू पैसेवाल्या सावकारांनी भूमाफियांनी हळूहळू त्यांचे खोटे नाटे डॉक्युमेंट करून हळूहळू त्या जागेवर ताबा मिळवला. आज ही लोक आपलं स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी असमर्थ आहेत. कुठल्या बी गावावर जाऊन शिर्डीला म्हणा, कोपरगावला म्हणा, नाशिकला म्हणा किंवा कुठल्याही शहरात जाऊन ते आता सध्या पोटं भरतात. परंतु त्यांच्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीमध्ये त्यांना जमीन असताना वडिलोपार्जित सरकारनं वाटप केलेली असताना त्यांच्या पुनर्वसनासाठी ह्या जमिनी बडगंज लोकांनी कोणत्या सरकारने आणि साधारण किती साली हे वाटप केलेलं होतं आणि किती एकर साधारण वाटप? 1956च्या दरम्यानमध्ये वाटप केलेले आहेत, काही 1972च्या दरम्यात वाटप केले आहेत, काही 1976च्या दरम्यात वाटप केले आहेत. असे जवळजवळ अबकडं तीन टप्पे वाटप झालेले आहेत त्या काळामध्ये सरकारकडून. आणि काहींना 1 साली कबुलाईतनं वाटप केलेले आहेत, काहींना 99 वर्षाच्या करारावर वाटप केलेले आहेत, काहींना कायमस्वरूपी सिलिंग वाटप म्हणून दिलेला आहे. तर हा लाभार्थी सिलिंग वाटपमधले आहे. तर यांचा एक दुसरा आजा रामा मिसर काळे. तर आता हे कसं की यांच्या भावकीमध्ये यांनी एकमेकाला जुळवून नाही घेतलं. एकमेकाने एकमेकावर लक्ष द्यायला पाहिजे असतं, दिलं नाही. आणि न देण्यामुळं तो त्याचं बगल मी माझं बगल अशा पद्धतीनं दुर्लक्ष करून त्या जमिनी काहींच्या राहिल्यात, काहींच्या गेल्यात. आताही रामा मिसर काळ्याच्या जमिनी त्याच्या ताब्यात आहेत. त्याचे मुलं, त्याचे नातुंड, त्याचे परतुंड तिथं पाहतात. आणि मिसर काळे याचे नातुंड परतुंड वनवन करीत फिरतात का, तर त्याला पण जमीन आहे, मग त्याची जमीन गेली कुठं? तर ह्या बडगंज लोकांनी म्हणजे आता इथं हे आहे जे हो, हे आपला अनिल मिसर काळे हे त्यांचे वंशज, त्यांचा वंशज आहे. तर अशा काही लोकांनी काही खोटे नाटे पेपर करून म्हणा, खोटे नोटे डॉक्युमेंट करून ह्या जमिनी अशा हस्तांतर करून घेतलेल्या आहेत. तर माननीय सरकारनं एवं जिल्हा अधिकाऱ्यांनी स्वतः याच्यात लक्ष घालून ह्या लोकांच्या जमिनी यांना परत द्यायला पाहिजे. म्हणजे त्यांचं पुनर्वसन राहिलेल्या उर्वरित त्यांच्या वाल्या वारसांचं पुनर्वसन होईल आणि ते गावगाव भटकणार नाहीत आणि वारंवार त्यांच्यावर हे गुन्हेगारीचं वजं ती वागवणार नाहीत का, की त्यांना त्यांच्या साधना मिळाल्या तर ती त्यांची उपजीविका करू शकतात. तसे लोक प्रामाणिक आणि कष्टाळू असतात, परंतु त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो समाजानं बदलला पाहिजे आणि त्यांचा जे हक्काचा आहे सरकारनं वाटप केलेला आहे तो त्यांना परत द्यायला पाहिजे. हे सत्य परिस्थिती आहे की बऱ्याचशाच लोकांमध्ये अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्यांच्या प्रॉपर्ट्या हस्तांतर करून बेकायदेशीर कुणीतरी कुणाच्या नावावर करून घेतलेले आहेत. ही परिस्थिती सत्य आहे. मी एवढे बोलून ठीक आहे. मावशी तुम्ही काहीतरी सांगत होता. हो, मी तर तेच सांगत आहे की या लोकांचं म्हणजे आमच्या लोकांचं जर कुणी मनावर घेतलं नाही, म्हणजे सरकारला माझी विनंती आहे की सर तुम्ही आमच्यासाठी योजना करताय, घरकुल देताय, आम्हाला नवीन योजनेचा लाभ घ्यायला सांगताय, पण आम्ही त्याच्यापासून वंचित आहोत. या लोकांनी आम्हाला तिथपर्यंत म्हणजे जे लोक आहेत जे इथलचे आपली योजना तुमच्यापर्यंत येत नाहीत, आमच्यापर्यंत योजना येतच नाही आहे. त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्र तुमच्याकडे तयार होत नाहीत. त्याच्यासाठी आम्हाला आतापर्यंत आम्ही वंचितच आहोत. ती कागदपत्र मुळात तयार होणे हे प्रशासनाचं काम आहे. प्रशासनाचं आहे. आमच्याकडे लक्ष देण्याचं काम प्रशासनाचं आहे. प्रशासन तुम्हाला मुख्य कागदपत्र देताना नेहमी मागे पुढे होत आहे. मागे पुढे होत आहे का, काही कारण सांगताय का, काय कारण सांगतायत ना, अडथळा निर्माण करतायत. काय सांगतात? असं सांगतात नंतर या, उद्या या, परवा या, 2 वर्षांनी या. आणि आमचं कसं आहे की आम्ही म्हणजे स्वतःचं पोटाचं उदरनिर्वाह पण आम्हाला करावा लागतो. आमची छोटी मुलं आहेत, लेकरं आहेत, त्यांची शाळा आहे, त्यांचं भवितव्य आहे. आमची ही पिढी अशीच गेली, पण आमचे येणारे जे लेकरं आहेत
ते मोठे होऊन त्यांना काहीतरी ते स्वतःच्या पायावर, आणि हो आपण म्हणतो पारधी समाजाला गुन्हेगारीचा ठप्पा लागलेला आहे, त्याच्यासाठी बरेच आहेत आमच्या जातीचे आहेत आणि बरेच सगळेच लोक आहेत ते सांगतायत की तुम्ही त्याच्यापासून हे झालेले आहात, सुधारले आहात, शिकलेले आहात. आमचे पण शिक्षण झालेले आहे, पण असं कोणतंच नाही का पारधी आहे म्हणून याला पुढे घेऊन जाऊया, याला नोकरी देऊया, हे करूया. याच्यापासून आम्ही आता अजूनपर्यंत वंचितच आहोत. तुमचं शिक्षण काय झालेलं आहे? माझं शिक्षण 10वी झालेलं आहे. 10वी झालेलं आहे. हो. तुम्हाला कुठं नोकरी मिळाली का? नाही मिळाली, नोकरी मिळालीच नाही ना. बरं. आणि जे आता हे आमचे भाऊ आहेत, हां. आमच्या भावावर आणि आमच्या भावाच्या पूर्ण परिवारावर अत्याचार झालेला आहे. त्यांची स्वतःची जमीन असून ते आज उघड्यावर पडलेले आहेत. तर सरकारला माझी एवढीच विनंती आहे की त्यांची जी शेती आहे ती त्यांना परत मिळावी, हीच माझी कळकळीची विनंती आहे. आणि तसं जर झालं नाही तर त्याचे लेकरं बाळ, त्याचं पूर्ण कुटुंब तो उपाशी मरतोय. तर तो आम्ही जाऊन मुंबईला जाऊन तिथे उपोषण करून तिथं आम्ही आमच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतो. तुमच्याकडून जर हे होत नसेल तर, सरकारकडून हे जर होत नसेल तर आम्ही तिथे जाऊन उपोषण करायची पण तयारी आहे आणि उपोषण करून मरायची पण आमची तयारी आहे. ठीक. लोक पण आमच्या सोबत होते. ज्यावेळेस इकडे त्यांचा काळा बाजार होत होता त्यावेळेस हे लोक आमच्या सोबत होते. आता पोलिसांनी तिथल्या काहीच न्याय दिला नाही. पोलिसांनी नाही म्हणजे त्याच्यातले 7 आरोपी असताना फक्त 4च आरोपी दाखवलेले आहेत. याच्यासाठी आम्ही फार दिल्लीला गेलेलो आयोगाकडे, आम्ही नागपूरला गेलो, दिल्लीला गेलो, मुंबईला गेलो. त्याच्यामध्ये आता 4 आरोपी हे आहेत, अटक केलेले आहेत. म्हणजे उपोषण करून हे करून ते करून ते 4 आरोपी. न्याय मिळायला सुरुवात झाली, न्याय मिळायला सुरुवात झाली, पण पूर्ण न्याय घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. तर या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर माणिक भडंगे हे या विषयावर काय करायला पाहिजे, काय केलं जातं साधारणपणे? सर्वसाधारण या महाराष्ट्रामध्ये जमिनीच्या बाबतीमध्ये भूमाफियांनी बरेचसेच असे काही प्रकार केलेले आहेत. तर हे शासन दरबारी जरी त्यांच्याच हाताने हे सगळं होत असतं तरी त्यांच्या हाताने झालं जरी असलं तरी त्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या असतात. मग आता यांनी काय करायला पाहिजे, पूर्व परिस्थिती आपली सरकारच्या समोर आणून देणं गरजेचं असतं की बाबा हे असं माझ्या आज्याला जमीन मिळालेली होती, ती जमिनीच्या आम्ही आज पहिल्या पिढीचे किंवा दुसऱ्या पिढीचे किंवा तिसऱ्या पिढीचे वारीस आहोत हे सिद्ध करायला पाहिजे. हे सगळे डॉक्युमेंट तयार करून सरकारकडे माननीय तहसीलदार, माननीय जिल्हाधिकारी, माननीय महसूल मंत्री अशा वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत हे कागदपत्र पाठवायला पाहिजे. अनुसूचित जाती जमातीच्या आयोगाकडे न्याय मागायला पाहिजे तिथपर्यंत गेलेले आहेत. शिक्षणाचं प्रमाण यांच्यामध्ये नगण्यच आहे म्हटल्यानंतर हे स्वतः कागदपत्र कसे काढतात? या घटकामध्ये 10वीचं शिक्षण म्हणजे फार मौल्यवान शिक्षण आहे, सर्वात जास्त आहे. हो, या समाजाला शिक्षणापासून वंचितच आहे. आणि त्याच्यात जर यांनी 10वीचं शिक्षण केलं असेल, 9वीचं केलं असेल, 8वीचं केलं असेल तर फार मोठ्या प्रमाणे चांगलं शिक्षण आहे. 10वीचं शिक्षण असेल तर त्याला कुठं का म्हणा त्याला स्वयंरोजगार दिला पाहिजे सरकारनं. हे तेवढंच खरं आहे काय की तो एक आदिवासी समाज आहे. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठीच जमिनी सरकारनं वाटप केलेले आहे. परंतु काही भूमाफियांनी त्यांना मुख्य प्रवाहात अजून बी राहू दिलेलं नाही. तेव्हा याच्यावर काही कडक कायदे काढून, कडक नियमावल्या काढून, जसं की आदिवासींना जमीन दिली व सिलिंग वाटप आहे, तो कुणालाही पळवता येते किंवा विकता येते किंवा काही करता येतं. तर त्याला एक बंधन म्हणून 36A 36B असे काही नेम टाकून सरकारनं त्या जमिनी पिढ्यानपिढ्या यांच्या ताब्यामध्ये ठेवल्या पाहिजे किंवा यांच्या कुणाला विकत घेता येणार नाहीत, म्हणजे ते कुणालाही विकता येणार नाही आणि हस्तांतर होणार नाही. त्याच पिढीला पुन्हा 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 ती जमीन वापरता येईल, त्याचा उपभोग त्यांना घेत. आपण काहीतरी महत्वाची माहिती सांगणार होतो. महत्वाची बातमी तेच सांगत होते मी की आता वर्ष 1.5 वर्षाची गोष्ट आहे, वर्ष 1.5 वर्षाची गोष्ट आहे. आमची मुलं शिकलेले होते, कसे तरी शिकवलेले होते. तर जो माझा दीर होता राहुल पिंपळे आणि भाचा होता माझा भरत काळे, तर त्यांना अनुदानित ट्रॅक्टर मिळालेले होते माझ्या भाच्याला आणि माझ्या दीराला. तर आमच्या गावातले जे गावगुंड होते, वाळू माफिया होते, त्यांनी आमच्या मुलांना मध्ये ट्रॅक्टर द्या आम्हाला वाळू उपसण्यासाठी, हे करण्यासाठी. पण आमच्या मुलांनी काही त्यांचं ऐकलं नाही.
पोलिसांचं झंझट नको बाबा आम्हाला, याच्यासाठी आमच्या मुलांनी काही ऐकलं नाही. तर त्याच्यातला जो माझा भाचा होता भरत ताताजी काळे, त्याला राहुरीला पुण्याला नगरला जाऊन येऊ म्हणे आपण, असं करून घेऊन गेले आणि त्याचा ॲक्सिडेंट दाखवला, मारून टाकलं त्याला. आणि म्हणजे त्याचा संशयास्पद मृत्यू झाला संशयास्पद असं मृत्यू तुम्हाला झाला. वाटतंय? वाटतंय नाही. तो पुढे झाला चौकशी झाली का संशयास्पद. त्याची हो. चौकशी झाली का पुढे? चौकशी म्हणजे चौकशी नाही झाली त्याची. तक्रार तर त्याची दाखल केली. तक्रार करायला माझा दीर स्वतः गेला, राहुल दिलीप पिंपळे. तो तिथं तक्रार द्यायला राहुरी पोलीस स्टेशनला गेला आणि तो फिर्यादी झाला. फिर्यादी झाल्याच्या नंतर 15 दिवसात त्याला वारंवार धमक्या यायला लागल्या. ज्यांनी तो संशयास्पद मृत्यू घडून आणलेला होता, तर ते वारंवार धमक्या द्यायला लागले की तू जी फिर्याद दिली ती मागे घे, नाही तर जसं तुझ्या भाच्याचा हाल झाले तसे तुझे करू. पण यांनी काही ते ऐकलं नाही. त्याच्यानंतर 6 महिन्यांनी माझ्या धीराचा गावात 6:30 वाजायच्या सुमारास 7 ते 8 व्यक्तींनी मिळून, म्हणजे त्या वाळू माफियांनी मिळून त्याच्यात 40 ते 45 वार करून त्याचा खून केला माझ्या धीराचा स्वतः. आणि त्या गणगणीमध्ये म्हणजे परत भाच्याला जो फिर्यादी होता आणि त्याच्यामध्ये त्याचा जो चुलत भाऊ होता, म्हणजे भरत ताताजीचा जो भाऊ होता आनंद काळे, त्याला पण फाशी देऊन मारलं त्या वाळू माफियांनी. म्हणजे सलग ही साखळी होती 3 जणांची. 3 जणांना सलग त्यांनी, एक फिर्यादी झाला त्याला संपवला, एक साक्षीदार झाला त्याला संपवला, एकाला संशयास्पद मृत्यू दिला. हे कुठल्या गावातली त्या घटना आहे? हे वाकडी श्रीरामपूर गावातली ही घटना आहे. आणि याच्यासाठी मी 1 महिनाभर उपोषणाला पण बसलेले होते दिल्लीला, तुम्ही याला मुंबईला. तुम्ही माझी बातमी पण बघितलेली असेल. तर असं आमच्या पारधी लोकांवर अत्याचार होतोय. आणि त्याच म्हणजे त्या कालावधीमध्ये, म्हणजे वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष हा कालावधी आमचा त्याच्यातच गेला. आमचे मुलं वारले, आमच्या मागं म्हणजे अशी पोलिसांची गणगण, इकडं जाय तिकडं जाय. पोरांच्या न्यायासाठी आम्ही लढत राहिलो, लढतोय, अजून पण लढतोय आमच्या पोरांच्या न्यायासाठी आम्ही. त्याच्यामध्ये आमच्या सोबत हे माणसं होते. कागजपत्री यांनी आज आपण जे काय आहे रेकॉर्ड जुनं काढून, ते रेकॉर्ड काढून शासनाच्या पुढे मांडलं पाहिजे की आमचं पूर्वी असं होतं, आता असं झालेलं आहे आणि त्याच्यानंतर हे असं घडलेलं आहे. हे भूमाफियाने केलंय का कोणी केलंय हे कागदावर अगदी स्पष्ट होणार आहे सगळं. तेव्हा कागजपत्री हे सगळं रेकॉर्ड काढणं काय, आता यांच्याकडे वकील लावण्याची ऐपत नसती काय, तरीही तहसीलदारला सर्च रिपोर्टचा मागणी करून माहितीच्या अधिकारात म्हणा किंवा कुठल्याही मार्गानं जाऊन एक सर्च रिपोर्ट काढून घ्यायला पाहिजे की बा आम्हाला अशा नावाचा सर्च रिपोर्ट पाहिजे. सर्च रिपोर्ट काढलं की त्याच्यामध्ये सगळं येतंय, काही चुकत नाही. आणि चुकीचं थोडं अडाणी समाज म्हणून आपण बी अडाण्यासारखं वागून बी चालणार नाही आहे. सगळ्यांनी याच्यावर थोडंसं कायदेशीर बाबीनं कागदाला कागद जोडून जर शासनाच्या पुढं जर गेलेही सगळे, तर 100% यांचा लाभ यांना परत मिळेल आशा आहे, खात्री आहे. सरकार बी त्याच्यावर अंमल घालण्यासाठी आज स्वयं तयार आहे. शोषण हे या मानवी वाटचालीमध्ये कायमच राहिलेले असं आपल्याला दिसतं. जागतिक पातळीवर दिसतं, स्थानिक पातळीवर दिसतं. त्याची स्वरूपं बदललेली दिसतात. सत्तांची स्वरूपं बदललेली आहेत. लोकशाहीत सुद्धा सत्तेचं स्वरूप आणि लोकशाहीचं प्रशासन यांचं एक नवं स्वरूप असतं. पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी लोकशाही तत्त्वांची अंमलबजावणी जर झाली नाही, ती अंमलबजावणी करण्याचं काम प्रशासनाचं असतं, लोकप्रतिनिधींचं असतं आणि ती त्यांनी पारदर्शकपणे पार पाडणे आवश्यक असतं. पण जर समाजातले असे काही घटक जे आहेत की ज्यांचं शिक्षणच नाही, ज्यांना काही त्याच्यातलं माहिती नसतं, काहीच कळत नाही, कागदपत्रांमधलं काय वाचता येत नाही, कुठं अंगठा द्यावा, कुठं सही करावी न करावी, काही माहीत नसतं. मग अशा स्थितीमध्ये यांचा गैरफायदा घेणारा एक घटक समाजामध्ये आहे. हा घटक कोण आहे त्याच्याकडं लक्ष देणे आणि त्याला शोधणे आणि त्याला पायबंद कसा घालता येईल हे मुख्य याच्यावर असणारा उपाय आहे. ही प्रातिनिधिक स्वरूपाची
महाराष्ट्रातल्या भटक्या समाजाची एक थोडीशी माहिती आहे, स्थानिक आमच्या शिरूर तालुक्यातल्या पातळीवरची एका गावची. असं स्वरूप आहे त्यांच्या जमिनीच्या बाबतीत की त्यांना सरकारी जमीन मिळालेली होती, आता त्यांची नावं नाहीत, दुसऱ्या कोणाची तरी नाव आहेत. हे शोषण आहे. मग हे जे शोषण आहे तर हे कोण करतं आणि कुठंपर्यंत चालायचं, असा प्रश्न आम्हाला तुम्हाला पडतो आणि पडला पाहिजे. आणि न्यायबुद्धीने हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं हे आपलं लोकशाहीत कर्तव्य असतं, आमचं पत्रकारांचं असतं आणि नागरिक म्हणून प्रत्येकाचं सुद्धा असतं. आणि प्रशासन, न्यायालय वगैरे हे तर आपण नेमलेले आहेतच. आपण जो कर देतो त्यातूनच त्यांना पगार मिळतो. आपल्या काम करण्यासाठी त्यांना जे नेमलेलं आहे आपण त्यांना पगार देतो, म्हणून त्यांनी प्रामाणिकपणे काम करणे एवढी अपेक्षा असते. त्यांनी त्या उलट तर फ्रॉड केलं, सगळे फ्रॉड कामं. तर हे करण्यासाठी आपण त्यांना पगार देतो का? हा प्रश्न विचारणारा माणूस किंवा समाज निर्माण होणं गरजेचं असतं आहे. आतासुद्धा प्रश्न विचारणारे लोक पाहिजेत. आणि म्हणूनच या निमित्ताने एक हा प्रश्न आपण आपल्या सर्वांच्या समोर उपस्थित करत आहोत की भटक्या विमुक्तांच्या हडपलेल्या जमिनींचं नेमकं रहस्य काय. तर ठीक आहे, आज इथंच थांबतो. धन्यवाद. शिरूर वार्ता यूट्यूब चॅनल पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही शोषितांचे, वंचितांचे प्रश्न घेऊन कायमच पुढे येणार आहोत, साधेपणाने येणार आहोत. हे आपण लक्षात घ्या. धन्यवाद.